व्हेजिटेबल रोल तयार करण्यासाठी आपण येथे भरपूर अशा भाज्या वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा, पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर, टमॅटो, पनीर ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण सुरीच्या मदतीने पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेऊया. त्यानंतर शिमला मिरची घेऊन त्याचे लांब लांब आकारात काप करून घेऊया. तसेच कांद्याचे देखील आपण लांब लांब आकारात काप करून घेणार आहोत. आपल्याला सुरीने भाज्या कट करण्याचा कंटाळा आला असेल तर आपण किसणीच्या मदतीने लांब लांब आकारात चिप्स पाडून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण सर्व भाज्या कट करून घेऊ शकतो. सर्व भाज्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण परात घेऊन त्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे मीठ पिठाला व्यवस्थित असे लागले गेले की थोडे थोडे पाणी टाकून आपण ही कणिक मळून घेणार आहोत. छान अशी आपली कणिक मळून झाली की 1 चमचा तेल टाकून पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं कणिक मळून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी आपण ही कणिक रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ. दहा मिनिटं झाले की आपण या कणकेचा एक गोळा घेऊन पिठामध्ये बुडवून छान अशी त्याची पोळी लाटून घेणार आहोत. पोळी आपण एकदम पातळ अशी लाटणार आहोत. गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण ही तयार केलेली पोळी रुमालाच्या साहाय्याने दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी भाजून घेऊया. आपली पोळी दोन्ही साइडने छान अशी भाजली गेली. भाजली गेली की आपण घडी घालून एका साइडला ठेवूया. त्यानंतर आपण शिमला मिरचीचा कच्चेपणा दूर करण्यासाठी शिमला मिरचीचे लांब लांब केलेले काप कढईमध्ये टाकून हाय फ्लेमवर थोडेसे मीठ टाकून 5 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. आपली शिमला मिरची 5 मिनिटात छान अशी फ्राय झाली की आपण पोळीवर व्हेज मेयोनीज लावून त्याच्यावर टमॅटो केचप टाकून पोळीला सर्व बाजूने हे मेयोनीज आणि टमॅटो केचप व्यवस्थित असे पसरवून घेऊया. नंतर त्याच्यावर लांब आकारात चिरलेला कांदा, शिमला मिरची, पनीरचे तुकडे किसलेला कोबी सर्व भाज्या आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण येथे थोडे मसाले टाकणार आहोत. मसाल्यांमध्ये चाट मसाला, धणे पावडर, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब, थोडेसे मीठ आणि भरपूर असे वरून आपण चीज किसणार आहोत. चीज किसून झाले की त्याच्यावर आपण टमॅटो केचप टाकूया आणि छान असा रोल आपण फोल्ड करून घेऊया. अशा पद्धतीने आपला पौष्टिक असा व्हेजिटेबल रोल तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लहान मुलं भाज्या खात नाही त्यांच्यासाठी हा पौष्टिक असा व्हेजिटेबल रोल तयार.